सुप्रभात. मी अंकिता जाधव. आपण पाहताय जय महाराष्ट्र बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. गेल्या 10 दिवसात तिसऱ्यांदा इंधन दरवाढ झाली आहे. पेट्रोलच्या दरात 87 पैशांनी वाढ झाली आहे, तर डिझेलच्या दरात 91 पैशांनी वाढ झाली आहे. तिसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झालेली आहे. त्यामुळे गेल्या 10 दिवसात तिसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत असल्याचं पाहायला मिळतंय. तर गेल्या 10 दिवसात तिसऱ्यांदा इंधन दरवाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. गेल्या काही दिवसांपासून आखाती युद्धाचा परिणाम हा देशातील इंधन पुरवठ्यावर होत असताना पाहायला मिळतोय. तर या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून. शुभम, गेल्या 10 दिवसात तिसऱ्यांदा ही इंधन दरवाढ झाली आहे. कशा पद्धतीने आता नागरिकांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत? अंकिता, खरं तर प्रचंड मोठी चिंताजनक बाब ही आता समोर येत आहे की पेट्रोलच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे आणि मागील 9 ते 10 दिवसात तिसऱ्यांदा वाढ होत आहे आणि साधारणतः 5 रुपये इतकी वाढ पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत झालेली आहे. सध्या मी मुंबईमधील एका पेट्रोल पंपावर आहे आणि इकडची दृश्य आपण बघू शकतो. सकाळची वेळ आहे, शनिवारचा दिवस असला तरी मात्र पेट्रोल आणि डिझेलची गरज जी आहे ती गाड्यांमध्ये असतेच आणि अशामध्ये जर 5 रुपयांची दरवाढ जी आहे ती सध्या झालेली आहे. सर्वप्रथम 15 तारखेला 3 रुपयांची दरवाढ झाली होती, त्यानंतर 19 तारखेला 90 पैशांची, तर आता पुन्हा एकदा पेट्रोलमध्ये 0.87 पैसे तर डिझेलमध्ये 0.91 पैशांची वाढ जी आहे ती झाली आहे. तर एकूण 5 रुपयांची दरवाढ मागील 10 दिवसात, तर आज मात्र 1 रुपये प्रति पेट्रोल आणि डिझेल मध्ये दरवाढ झालेली आहे आणि अशामध्ये सर्वसामान्य नागरिक हे कुठेतरी आता त्रस्त होत आहेत आणि भीती आहे की अजून किती रेट वाढणार आहेत, अजून किती किमती वाढणार आहेत किंवा मग भविष्यामध्ये नेमकी स्थिती कशा पद्धतीने असणार आहे अशी भीती आहे. कारण की ही सातत्याने सलग 10 दिवसात जे आहे 5 रुपयांची वाढ झाल्यामुळे आता नेमकं पुढच्या काही दिवसात अजून किती वाढ होणार हा मोठा प्रश्न जो आहे तो सध्या उपस्थित होत आहे. इतकंच नव्हे अंकिता, तर मग महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी हे पेट्रोल डिझेलचा पुरवठा हा देखील कमी प्रमाणात होत आहे आणि त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांची जी शेतीची कामं आहेत ती देखील अडलेली आहेत. तर अनेक ठिकाणी गाड्या ज्या आहेत त्या हायवेवरच उभ्या आहेत कारण की पेट्रोल डिझेल हे सध्या संपलेलं आहे. निश्चित शुभम, या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.